मंडळी नमस्कार, मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही जे बघताय ते जनमंतक मराठी. आपण मागील काही दिवसामध्ये रेणापूर तहसील कार्यालयाचा जो पुरवठा विभागाचा जो भ्रष्टाचार आहे, म्हणजे शहरातल्या 12 दुकानापैकी 11 दुकानदारांनी त्या ठिकाणी 85,000 किलो ते 90,000 किलोचा धान्याचा अपहार केला अशा आपण बातम्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून चालवल्या. त्या संदर्भातला ग्राउंड रिपोर्ट आपण तुम्हाला दाखवलेला आहे. आणि या सगळ्यामध्ये तथ्य असताना आपल्याला कुठंतरी सगळे अधिकारी वगैरे आहेत ते कुठंतरी टाळाटाळ करतायत किंवा या सगळ्या कारवाईमध्ये दिरंगाई करतायत. त्यामुळं आमचा पाठपुरावा तसा जोरात सुरूच आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं की मला आज रेणापूर तहसीलचं कौतुक करायचं आहे बरं का. रेणापूर तहसील त्या विभागाचं कौतुक करायचे, त्यांचं स्वागत करायचे, कौतुक करायचे. आता कौतुक एवढं मनातून करावं वाटाले की एखाद्या तक्रारीमध्ये तथ्य असताना त्या तक्रारीला डावलायचं आणि एखाद्या तक्रारीमध्ये तथ्य नसताना टार्गेट करून एखाद्याला त्याचा परवाना रद्द करायचा, त्याचं दुकान बंद करायचं, खोटे नाटे जबाब घ्यायचे, हे सगळा प्रकार जो आहे तो सध्या या रेणापूर पुरवठा तहसील विभागामध्ये सुरू आहे. गरिबाचं धान्य पळवायचं, गरिबाच्या तोंडचा घास पळवायचा आणि एकीकडं त्या दुकानदारांना वाचवण्याचा प्रयत्न करायचा. मी रात्री माझ्या फेसबुकच्या पेजवरती एक पोस्ट टाकली होती की आम्ही एक धक्कादायक मुलाखत तुमच्या समोर घेऊन येणार आहोत पुरवठा विभागातली. आणि त्याच धक्कादायक मुलाखतीसाठी माझ्यासोबत आहे ते हुकमत पठाण. हे खुद्द राशन दुकानदार आहेत, यांच्याकडे संस्थेचं राशन दुकान आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा मग स्फोटक मुलाखत कशाची आहे, हे तर दुकानदारच आहेत, मग हे बी भ्रष्टच आहेत की, ह्यांचा परवाना रद्द झाला म्हणजे हे बी भ्रष्टच आहेत की. मी ह्यांनी जर समजा चुकीचं काम केलं असेल तर यांच्या कुठल्याही चुकीच्या कामाला जनमंतक अजिबात सपोर्ट करणार नाही आणि ते समर्थन देखील करणार नाही. ते भविष्यात देखील करणार नाही. आता तर करणारच नाही, पण भविष्यात देखील करणार नाही. पण यांच्या तक्रारीतलं तथ्य किंवा यांच्या परवाना रद्द करण्यामधले तथ्य आणि या पुरवठा विभागाची कार्यतत्परता दाखवण्यासाठी किती पारदर्शकपणे हे सगळा कारभार पुरवठा विभाग बघतो, रेणापूर तहसीलचा पुरवठा विभाग पारदर्शक पद्धतीनं कारभार बघतो, याचं एक मूर्तिवंत उदाहरण आज माझ्यासमोर इथं बसलेलं आहे. बघा, ह्या व्यक्तीची तक्रार होती, यांच्या विरोधातली तक्रार होती 13/6/2025ला, म्हणजे 13 जून 2025ला यांच्या दुकानाविरुद्ध एक तक्रार गेली. त्यानंतर 17 जून 2025ला त्या संदर्भातली नोटीस निघाली आणि नोटीस निघाली तपासणीची. मग तपासणी झाली 17ला नोटीस निघाली, 18ला लगेच यांच्या दुकानाची तपासणी झाली. बघा ना, लगेच 17ला नोटीस की लगेच 18ला लगेच तपासणी, कसलाच विलंब नाही, कारण ठरवूनच होतं आहे सगळं. मग अहवाल लगेच सादर झाला 22 तारखेला या दुकानाचा अहवाल सादर करण्यात आला. मी अहवाल पुढं सांगेन कसं असेल, काय होता, कशामुळं ह्यांचा परवाना रद्द झाला. आणि ह्यांचा परवाना रद्द झाला म्हणजे 22ला अहवाल सादर झाला आणि परवाना रद्द झाला 25 तारखेला. 22ला लक्षात घ्या, 22ला अहवाल सादर झाला आणि परवाना तात्काळ लगेच 25 तारखेला रद्द झाला. म्हणजे एवढे आपल्याकडे अधिकारी जे आहेत ते कार्यतत्पर आहेत, त्यांचं कौतुक करूयात आपण. गरज पडली तर वेळेला त्यांचा जाऊन सत्कार देखील करायला मागं पुढं पाहणार नाहीत. मग हे सगळी घटना कशी होती, यांच्याबद्दल काय तक्रारी होत्या, कसं होतं, काय घडलं, या सगळ्याबद्दल माझ्यासोबत बोलण्यासाठी आज हुकमत पठाण आहेत. हुकमत पठाण साहेब, तुम्ही माझ्याबरोबर आहात, तुम्ही दुकानदार आहात, तुमच्यावरही अनेक एलिगेशन्स आहेत, तुमच्यावरही अनेक आरोप आहेत. नेमकी सुरुवातीपासूनची घटना मला कशी होती सांगा आणि काय प्रकार घडला होता, एक थोडक्यात ओझरता आम्हाला सांगा. मी रेणापूर तालुक्यातील शिंदगाव ह्या गावचा रहिवासी असून साईबाबा मजूर सहकारी संस्थेचा चेअरमन आहे. आणि जवळजवळ 10-20 वर्ष मी समाजसेवेमध्येच आहे. 30-1 वर्ष झालं. ही राजकीय दोषापोटी शासकीय लोकांना हातात धरून खोट्या तक्रारी देऊन माझं परवाना रद्द करण्यात आलेला आहे. आणि 13ला अर्ज येतो, 17ला नोटीस निघते, 18ला तपासणी, 22लाही. म्हणजे हातोहात म्हणजे एवढी कार्यतत्परता आहे. हां. आणि आम्ही त्यांना सांगितलं त्या दिवशी, ज्या दिवशी तपास आला त्या दिवशी. कसे कोण आलं होतं तपासणीला तुमच्याकडे? जिल्हा पुरवठा अधिकारी नोटीस आली की नायब तहसीलदार मॅडम लांडगे मॅडम, लांडगे मॅडम आल्या, आलीच माघारी पुन्हा. ती 2 होते, ती म्हणले आम्हाला अधिकार नाही, आम्ही सह्या करीत नाव. मग त्यांनी काय केलं तिकडे जाऊन आणि तुमच्या दुकानाची तपासणी काय केली मला सांगा. काहीच केली नाही. कशीच तपासणी केली आहे? मी तर त्यांना हाय म्हणून दिलो की नेऊन ऑफिसला अहवालामध्ये. काहीच केलं नाही. ते उठून गेले, कोणकडे काय लिहिलं की काय नाही, आमच्या साहेब घेतले नाहीत, काही बी नाहीत.
मग तुमच्या दुकानाची तपासणी केली नाही का? कशाला काय केलं पण काय इथं आमच्याकडे तुम्ही जे आम्हाला कागद दिला किंवा सगळे दाखवला, तुमच्या दुकानाची तपासणी आहे ना त्याच्यामध्ये. कुठं आहे? तुमच्या दुकानाला बोर्ड नाही म्हणे, तुमच्या दुकानावरती मी काटा नाही म्हणे, तुमच्या दुकानावरती रजिस्टर नाहीत म्हणे. मी तर आमच्या म्हणणं जे मांडलं आम्ही जिल्हा पुरवठा अधिकारी साहेबाकडे, हम्म. त्याच्यामध्ये वजन मापे, ओरकोड शासनाचं, भावफलक, कुण्या दिशेला तुमच्या राहावती बोर्ड रोडला, हे सगळ्या गोष्टी. आणि तिथं मॅडम स्वतः उभा आहेत त्या बोर्डापाशी. कुठं जिथं बोर्ड नाही म्हणतात तिथं बोर्ड आहे, आणि जिथं काय नाही म्हणते तिथं मॅडम तराजूपाशी उभा आहेत. फोटो काढला पोलीस डिपार्टमेंटला घेऊन आल्या मॅडम. आणि मॅडम पोलीस डिपार्टमेंट आल्यावर तुमच्या दुकानाची तपासणी केलीच असेल की त्यांनी? कुठं दारात उभारले, दुसऱ्याने जाणून दिले त्यांना पेपर. आपले इथे जबाब घेतले नाही त्यांनी कुणाचेच. हां हां थोडे घेतले होते ते, पुन्हा ते निघून गेले. बजाले म्हणले. आणि तक्रारी 10 लोकांच्या, ते बी माझे लाभार्थी नाहीत, शेतकरी. ते डेबिटचे पैसे उचलतात. त्यांना निदर्शन आणून दिलं मी मॅडमच्या. म्हणजे तुमच्या दुकानाविरोधात तक्रार देणारे कोण लोक? शेतकरी. लाभार्थी आहेत पण शेतकरी. त्याचा काही संबंध नाही. लाभ उचलतात. हां आणि ते काही लोक म्हणतात की तुम्ही माल दिला नाही. हां मग आता माझं मत असं होतं की मशीन घ्या मॅडम, आणि माझं उचललेले परमिट तुम्ही मला माल वितरण केलेली, आणि मी मशीनमधून जी ह्याला दिले तुमच्या लाभार्थ्याला त्याची तारीख बघा, तुमचा डाटा किती तारखेला पडलाय बघा मशीनमध्ये. आणि आता लोकांचं समजा तफावत 4-2 दिवसाची असेल बी, तर तुम्ही आपली मशीन काय म्हणते, माल उचलून जर मी घरी ठेवला असेल, डाटा समजा माल उचलला 10 तारखेला आणि मशीन चालू केली 30 तारखेला, असं काही झालंय का, ह्याची तफावत काढा. मग तुम्हाला म्हणता येईल. जरी पब्लिकनं राजकीय दोषापोटी जरी माझ्यावर आरोप केला, तरी ह्यांचं म्हणायचं काम होतं की ह्याच्यामध्ये असं दाखवतंय, आणि ह्यांचं म्हणणं असं आहे, ही माझ्या अहवालामध्ये यायला पाहिजे का नाही, आपली मशीन वितरण झालं असं दाखवते, परंतु ह्या लाभार्थ्याचं मत असं आहे. मग तो जिल्हा पुरवठा अधिकारी साहेब घेते ना निर्णय त्याच्यावर काय घ्यायचं ते, असं माझं मत. पण याने असं काहीच ना करता सगळे मयताचे पुण्या मुंबईचे लोकांचे जबाब. ऐका ना, मला आपण महत्वाच्या मुद्द्यावरती बोलूया. मला सांगा, ज्या व्यक्तीने तक्रार दिली त्या व्यक्तीला तुम्ही माल देत होतात का नव्हतं? आता लाभार्थीच नाही माझा. म्हणजे ज्याची तक्रार त्याचा लाभार्थीच नाही तुमचा? कोणते सगळे शेतकरीच आहेत त्याच्यातून, सगळे शेतकरी आहेत. ते तक्रारदार पवार आहे, त्याला माल दिला ना मी. पण माल दिला कसा सिद्ध झाला तुम्ही? दिलं ना पावते, त्यांना जोडल्यात ना मी. पावत्या दिल्या तुमच्या मशीनवर पण अंगठा ठेवला, ओटीपी घेतला, दिलं ना. दिलं मी माल दिला. सिद्ध कसं झालं की त्यांनी तुम्ही त्यांना माल दिला नाही म्हणून? मग त्यांनी ते काहीच बघितलं नाही ना. आपीच्या मनात असं होतं की फक्त परवाने निलंबित करायचे, काहीच बघायचं नाही. आता तुम्ही आमचं प्रकरण पाहिलं असेल. आमच्या प्रकरणात तर ह्या लोकांनी माल ऑफलाईन वाटप केला. मग तुम्ही म्हणावं का ऑफलाईन वाटप केला? मग मी ऑफलाईनची गरज नाही साहेब, माझ्या जेवढं उचल तेवढं मशीनवरच वाटलं ना. मी ऑफलाईनची गरजच नाही. हो, इथं कसं होतं, हे आपीचे लोक काय करतात, जी यांना पैसे देतात त्यांना 100% माल देतात. म्हणजे पैसे देतात म्हणजे ह्यांना लाच देतात ना, त्यांना 100% माल देतात. आणि जो आमच्यासारखे लोक आहेत तत्वानं वागणारे, आम्ही कोणाला रुपया देणार बी नाही, आम्ही घेणार बी नाही, असं आधीच सांगितलं मी. तर आम्ही काय करता, ह्यानी काय मग म्हणले, ज्याचं 60%, 70%, 80% झाले त्याला 100% द्यायचं माल, असं ह्यांचा फॉर्म्युला आमच्या मिटिंगमध्ये असं ठरतंय. पण ज्या व्यक्तीचं 35% झालंय त्याला सुद्धा ह्यांनी 100% माल दिलाय, म्हणजे ह्यांनी वाटून खाल्ला ती. मग तुम्हाला दुकान वाचवण्यासाठी काय मग ऑफर वगैरे काय? आपण म्हणले होते ना, 1,00,000-2 लाख रुपये लागतील म्हणले. कोण म्हणलं होतं? लांडगे मॅडम म्हणले होते. काय म्हणले? घाबरू नका, मी साहेबाला बोलते, 2-1 लाख रुपये लागतील. म्हणलं मॅडम आपल्याकडे कुठले बाबा ही फुकट माल वाटायचा आणि कुठले पैसे येणार नको बाबा. म्हणलं मला जी माल परवाना रद्द करायला 2 लाख रुपये लागतील. तोंडातोंडी आता रोजचा संबंध असल्यामुळे बोलला सहज. मी म्हणलं मॅडम खरा अहवाल द्या, तुमचा हात जोडतो म्हणलं, अन्याय करू नका इमानदारीनं. तर मॅडम म्हणल्या हो का प्रेशर तर यायला आता काहीतरी होईल. पुन्हा मी म्हणलं मॅडम माझ्यानं काही पूर्तता होणार नाही, तुम्ही जे अहवाल आहे मशीनचा माझा तो द्या, माझं मी पुन्हा माझे न्यायालय लढील, माझ्या दगदरात असेल तर राहील, बघू काय व्हायचं काय नाही, पुढे आहेच की मार्ग म्हणलं. पुन्हा हे म्हणणं मांडणार साहेबाकडे, साहेबांचं म्हणणं मी ऐकून घेईना. कोणते साहेब ऐकून? जिल्हा पुरवठा अधिकारी. आणि आम्हाला तारीख दिली, समजा 10 तारीख दिली, 10 तारखेला सकाळी 10 वाजून 5 वाजेपर्यंत ह्या शासकीय ऑफिसचा टाइम आहे का नाही आपल्या. मग तुम्ही काय म्हणला आता 1 वाजला आता नाही आता पुन्हा, असं आहे का?
ऑफिस टाइम मध्ये तर घ्यावाच लागेल ना. बरोबर आहे. मला 2दा परत केलंय त्याने CCTV मध्ये तुम्ही चेक करावं. आणि माझं जवळ प्रकरण चालू होतं तवर ह्यांना कुणाकुणाचे फोन येत होते आणि ही कुणाकुणाला करीत होते ही तपासणी करावी. नाही जर केली तर मी आत्महत्या करणार जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये जाऊन. आता ठरलंय माझं ही वैतागलो आता का आत्महत्या करणं. हा पेटून घेणार होती जाऊन. नाही हे करणं चुकीचं आहे पण ते नाही करायचंय मला. का करायचंय? अन्याय एक मुस्लिम समाजावर एवढं जर होत असेल आणि एका अर्जावर तुम्ही 2 दुकानं निलंबित करता, दुसरं महिला शासन म्हणतं की महिला स्वावलंबीकरण करायचंय आणि महिलाची दुकानं तुम्ही बंद पाडता गावगुंडाच्या म्हणण्यावर, मग तुम्ही लाभार्थी आहेत का ते बघा ना आधी. अरे बाबा तुमच्याकडे अर्ज आला ठीक आहे, तुम्ही चौकशी करा, पण तुमच्याच पुरवठा आहे ना. तुम्ही लगेच बटन दाबा, लगेच तुमच्या खाल्ल्या लोकांना तशीच सांगा की हा अर्ज आला, हा आपला लाभार्थी आहे का नाही विचारा. नाही आपल्या कॉम्प्युटरवर बघा याचं काय पोल्युशन आहे. मी तुम्हाला पैसे उचललेले जोडून दिले पावती. तिथं 18 एकर 20 एकर शेत आहे त्यांना. गाडी माझ्या दुकानाला माल न्यायला आले अल्टो घेऊन, मी त्याचे छायाचित्र दिलेत, तरी तुम्ही त्याची कारवाई करीत ना. बापाची गाडी आहे म्हणतात का डोसकं पडून येऊ का तुमच्या अपेक्षा पुढे? बापाच्या नावावर आहे. आता काय विनंती आहे शासन? आता माझी एक विनंती आहे साहेब, माझा आता मंत्रालयामध्ये अपील चालू आहे. अशी माझी विनंती आहे की मला न्याय मिळावा. परंतु न्याय तर कुठंच गेला. ह्यानं कालच्या साहेबांनी काय केलं कालच्या तारखेला की ज्याला मी पार्टी केली नाही त्याला नोटीस दिली. शासनानं दिली नाही मंत्रालयातून, पण ह्यानं सेपरेट साहेबांनी नोटीस काढली. पुरवठा अधिकारी साहेबांनी सेपरेट ते आमच्या विरोधाकडे एक नोटीस काढून 14 तारखेला नोटीस दिली. आंबेडकर जयंती असताना सुट्टी दिवशी माझी 15 तारखेला सुनावणी होती. मग असं का तुम्हाला गरज होती आमच्या विरोधाकडे संघ घेऊन जायची? असं माझं मत आहे. आणि तुम्हाला असंच करायचंय मग तुम्ही चौकशी लावायची काय गरज होती? आणि माझं मत आहे एवढं तुम्ही खरं वागायला तर तुम्ही जे तालुक्यात जिल्ह्यात चालले तसं ॲक्शन घ्या ना, तुमचा सत्कार करू.